अनुभव मात्र दांडगा. वयाच्या 9व्या वर्षापासून ती जादू करते आणि सगळ्यात लहान वयाची जादूगार म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तिचं नावही नोंदवलं गेलंय. जादू म्हटलं की लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच कमालीची उत्सुकता निर्माण होते. लहान मुलांना तर जादूचं वेगळंच आकर्षण असतं. जादूगार के. सरकार, रघुवीर यांचे प्रयोग अनेकांनी पाहिले असतील, पण जादूचे प्रयोग करून दाखवणारी एखादी शाळकरी मुलगी पाहणं हा तर त्याहूनही वेगळा अनुभव. मोठ्या आत्मविश्वासानं जादूचे प्रयोग आणि भरतनाट्यम करणारी नाशिकची पल्लवी गुलाबचंद कासलीवाल ही मॅजिक गर्ल आज सर्वांचंच आकर्षण ठरलीय. हळूहळू सुरुवात केली. आधी एक वर्कशॉप जॉईन केला मॅजिकचा, असंच समर वेकेशन मध्ये पप्पांकडे हट्ट करून. आणि मग त्या वर्कशॉपमध्ये जसं जसं मला मेडल्स मिळत गेले, प्रोत्साहन मिळत गेलं, सगळ्यांनी कौतुक केलं, प्रशंसा केली. दॅट वॉज अ बिग मोटिवेशन. पल्लवीनं केवळ एवढ्यावरच समाधान मानलं नाही, तर के. लाल, जादूगार आनंद, इंद्रजीत, स्नेहराज, संजय रघुवीर धनवाणी अशा भारतातल्या या मान्यवर जादूगारांकडूनही तिनं वेळोवेळी जादूच्या प्रयोगांचे धडे घेतले आणि जयपूरमध्ये झालेल्या जादूगारांच्या आंतरराष्ट्रीय शिबिरात तिनं धमाल उडवून लावली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जयपूरमध्ये एक मॅजिशियन्सचं कन्व्हेन्शन झालं होतं, जिथे अराउंड 250 जादूगर ऑल ओव्हर इंडियापासनं आणि काही इंडियाच्या बाहेरचे सुद्धा तिथे आलेलं. तर तिथे जे काही वर्कशॉपमध्ये थोडंसं आम्ही शिकलेलो ते मी परफॉर्म केलं. तर त्या कन्व्हेन्शनमध्ये मान्य अशोकजी गेहलोत म्हणजे राजस्थानचे मुख्यमंत्री, जे त्यावेळेस कपडा मंत्री होते तिथले केंद्रीय, त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. ते म्हणले की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही पुढे जा. आणि ते स्वतः सुद्धा मॅजिशियन आहेत. आणि त्याबरोबरच पर्जन्यजी म्हणजेच कलाशृंखलाचे संपादक आणि महिपालजी गुप्ता हिज ऑल्सो अ बिग इंडस्ट्रियलिस्ट, हे असे सगळे मोठे मोठे लोक जेव्हा प्रोत्साहन द्यायला लागले त्यावेळेस इट वॉज व्हेरी गुड फिलिंग. तेव्हा खूप छान वाटलं. आणि ऑलवेज प्रशंसा ही खूप मोठं मोटिवेशन असते. यानंतर आई वडिलांच्या सहकार्यामुळे लोणावळ्यात आयोजित केलेल्या एका शिबिरात तिनं जादूचा पहिला प्रयोग केला आणि त्यानंतर मात्र तिच्या जादूच्या प्रयोगांना चांगलीच मागणी आली. माझा फर्स्ट शोच होता लोणावळ्यात असताना. डॉक्टर्सचा गेट टुगेदर होता, बरेचसे डॉक्टर तिथे जमले होते आणि मी पहिल्यांदाच एक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स माझा देणार होते. खूप नर्वस होते, खूप टेन्शनमध्ये होते आणि फक्त ते कसं टाळता येईल हेच बघत होते. सुरुवातीला बहुतेक असं होतंच. आणि मग पप्पा आणि पप्पांबरोबरच पप्पांचे मित्र डॉक्टर कटारिया, जे आता मुंबईत प्रॅक्टिस करत आहेत, तर यांनी मला खूप त्यावेळेस ही खात्री पटवून दिली की नो आय कॅन. आणि मग एकदा जेव्हा मी स्टेजवर गेले आणि सुरुवात केली तर दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर मी टू. आणि नंतर मग मी कधीच पाठी नाही पाहिलं. मात्र जादूचे प्रयोग करताना पल्लवीनं त्याला कधीही व्यावसायिक स्वरूप दिलं नाही. संस्थांच्या गरजूंच्या मदतीसाठीच तिने बहुतेक प्रयोग केले. माझ्या करिअरची सुरुवात 1991 मध्ये झाली, म्हणजेच वयाच्या 10व्या वर्षी. आणि त्याच्यानंतर 1993 मध्ये वॉज ॲक्च्युली अ टर्निंग पॉइंट.
ज्याच्यात मला बरेचसे अवॉर्ड्स लाईक बाल जादूगार शिरोमणी, बेस्ट मॅजिक अवॉर्ड ऑफ इंडिया, वंडर गर्ल ऑफ इंडिया, वंडर ऑफ द वर्ल्ड आणि साफ मॅजिक फेस्टिवल असे बरेच अवॉर्ड्स मिळाले. खूप 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 प्रोत्साहन मिळालं सगळ्यांकडून आणि दॅट वॉज अ बिग ब्रेक. आणि त्याच्यानंतर अजून जास्त ऑफर्स, अजून जास्त मोटिवेशन मिळत गेलं आणि हॅन्स आम्ही इन्क्रीज करत गेलो शोज. 1995 साली तर तिनं लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड केलं. 1995 मध्ये माझं नाव लिम्का बुक ऑफ इंडियन रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आणि त्यानंतर ऍक्च्युली मला माझ्यासाठी सुद्धा प्लस फॅमिलीचं रिअलायझेशन बघून इट वॉज अ बिग एक्साइटमेंट आणि रादर मोर ऑफ सॅटिस्फॅक्शन की आपण जे करतो आहे त्यातला इतकं हे मिळावं इज खूप इम्पॉर्टंट. पल्लवीला जादूचे प्रयोग करताना विशेष मदत व्हायची ती तिचा भाऊ पराग याची. आजपर्यंत मी जे काही करू शकले त्याच्यात सिंहाचा वाटा त्याचा आईबाबांचाच आहे आणि त्याबरोबरच माझा मोठा भाऊ पराग, आम्ही दोघं मिळूनच प्रयोग करतो. मी एकटी करतच नाही. इनफॅक्ट आम्ही दोघंही इक्वल रिप्रेझेंटेटिव्ह असतो शो करताना आणि ही इज ऑल्सो मच इक्विव्हॅलंट टू मी. जादूचे प्रयोग ठिकठिकाणी होत असले तरी पल्लवीनं आपली शैक्षणिक गुणवत्ताही कायम राखलीय. आता 12वी पर्यंत तिनं नेहमी प्रथम श्रेणी मिळवलीय आणि आता तर ती मुंबईत मास्टर ऑफ फिजिओथेरपी करतेय. एवढं करूनही अजूनही मला वाटतंय की खूप खूप काही अजून करायचं आहे आणि नुसतं जादूच्या फील्डमध्येच नाही तर आता मी फिजिओथेरपी करते आहे आणि स्पेशलायझेशनही मी वुमेन्स हेल्थ अँड जिरियाट्रिक्स म्हणजे वयस्कर लोकांसाठी मला माझं पूर्ण आयुष्य डेडिकेट करायचं आहे फॉर वुमेन्स हेल्थ अँड जिरियाट्रिक्स. तर नुसतं तेच नाही प्लस मॅजिक म्हणजे या दोन्हीही फील्ड्सला मी घेऊन पुढे चालणार आहे नक्कीच. आता सध्या मला माझ्या करिअरमुळे जादूचे प्रयोग थोडे कमी करायला लागले आहेत पण डेफिनेटली आज ज्या फील्डमुळे मला इतकं काही मिळालं आहे त्याला मी सोडणार नाही. मी जितकं काही आता बाकीच्यांना देऊ शकेल तेवढं द्यायचा प्रयत्न करेल. आता एक ब्रेक.